वाटते का ओळखीची भाजी आहे, पण नाही. थांबा जरा पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, मी मंगल रामकृष्ण हरी. आज मी तुम्हाला भीमाशंकरच्या डोंगरात नैसर्गिकरित्या उगवणारी एक खास रानभाजी दाखवणार आहे. आजच्या काळात अशा रानभाज्या हळूहळू दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, पण आपल्या पूर्वजांनी याच रानभाज्या खाऊन निरोगी आयुष्य जगले. निसर्गाने दिलेली ही अनमोल देणगी आपण जपली पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवली पाहिजे. थोडी माहिती दिली पाहिजे पुढच्या पिढीला. आपल्याला तर भेटली माहिती. तर चला रेसिपीला सुरुवात करू. काही खूप वेळ घेणार नाही तुमचा मी. तर ही चाब्याची भाजी आहे. ही रानभाजी आहे आणि या भाजीचं झाड नसतं, वेल असतो. कंद मुळांपासून होते ही भाजी तयार. याचा कंद असतो तो पण खाल्ला जातो. महाशिवरात्रीच्या वेळेसला याचा कंद पण खातात लोक. खूप खोल असतो याचा कंद. आपण बनवूच एखादा व्हिडिओ त्यावर. पण चला आता भाजीला सुरुवात करू. तर ही भाजी गावावरनं 2 दिवस झालं मी आणली होती. थोडे पुढचे देठ काळे पडले होते. ही कवळेच देठ घ्यायचे असते. तर ते काळे पडलेले देठ काढून घेतले. स्वच्छ अशी भाजी धुवून घेतली. ही भाजी थोडी चिकट असते, त्यामुळं कट करायच्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर कट करायचे. हे बघा, असे लहान लहान आकारात कट करायची, म्हणजे पटकन शिजते. या भाजीला फार काही वेळ लागत नाही शिजायला आणि फार काही साहित्य पण लागत नाही. झटपट होते भाजी, खूप वेळ लागत नाही. असे लहान आकारात कट करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे आता मी सर्व भाजी कट करून घेते. कट केल्यावर अशी दिसते, हिरवीगार. जवळून दाखवते मी तुम्हाला. असे देठ असतात. आता आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. कढई तापते तोपर्यंत बाजारात मिळणाऱ्या अनेक भाज्यांपेक्षा अशा रानभाज्या कोणत्याही रासायनिक खताशिवाय आणि फवारणीशिवाय नैसर्गिकरित्या वाढतात. म्हणूनच त्याची चव वेगळी आणि पौष्टिकताही भरपूर असते. आपल्या भागात किंवा गावात अशा रानभाज्या मिळत असतील तर त्याची ओळख जपा. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. त्याचा योग्य वापर करा आणि आपल्या मुलांनाही त्याचं महत्त्व सांगा. पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे. तर चला, आपली कढई तापली, तेल टाकलं. तेल थोडं तापलं की आपण कट करून घेतलेला कांदा आणि लसूण घालून घेऊ. कांदा पण छान असा कट करून घ्यायचा. मी तर चॉपरमध्ये कट केला. तर छान गोल्डन कलर येतोपर्यंत शिजवून घ्यायची कांदा. हे बघा, मी दाखवते त्याप्रमाणे. आणि ह्या भाज्या वर्षातून एकदाच मिळतात, त्यामुळे खाल्ल्याच पाहिजे त्या भाज्या मिळाल्या तर. ज्या भागात मिळत नसतील ती वेगळी गोष्ट आहे, पण ज्या भागात मिळतात कमीत कमी प्रयत्न तरी केला पाहिजे या भाज्या मिळवण्याचा. चला तर मग आपला कांदा आणि लसूण परतून झाला आहे. आता आपण मसाले घालू. जे तुमच्यापाशी उपलब्ध असतील मसाले ते घालू शकता. आता मी मसाले घालते. हळद, लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी जिरा पावडर आणि मीठ. अगदी कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनते. खूप काही मसाले लागत नाही. कमी मसाल्यामध्येच केली तर ह्याची खरी चव कळते. तर छान असे मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर आपण कट करून घेतलेली भाजी घालून घ्यायची. खूप वेळ लागत नाही या भाजीला शिजायला.
खूप कमी वेळामध्ये शिजते. अगदी वाफेवरच म्हणलं तरी शिजू शकते. पण यामध्ये आपण भिजत घातलेली चणा डाळ घालणार आहोत ना, डाळ शिजण्यासाठी, तर थोडंसं पाणी लागेलच. अगदी पोहे खायचं 1-2 चमचे इतकंच पाणी घालू शकतो आपण. जर चणा डाळ नाही घातली तर ही भाजी अशीच वाफेवर शिजते, कारण ह्या भाजीमध्ये पाणी वगैरे सर्व खूप असतं. आता ही 2-3 तास भिजत घातलेली चणा डाळ घालून घेतली. ही पण छान अशी परतून घ्यायची. आणि झाकण ठेवून ह्याची एक वाफ काढून घ्यायची. सर्व मिक्स करून घेतलं की झाकण ठेवून द्यायचं. हे बघा, मी आता झाकण ठेवते, एक वाफ काढून घेते. माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून गावातून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा. आता इथे लाईट गेली त्यामुळे थोडा अंधार. आपण चेक करू शिजली का आपली भाजी तर एका वाफेतच शिजते, पण डाळ शिजाय थोडासा वेळ लागतो ना, त्यामुळं डाळ शिजायसाठी थोडा वेळ ठेवायची. मी चेक केलं, शिजली आहे आपली डाळ. जास्त काही शिजवायची नाही, कारण भिजत घातलेली डाळ आहे, हिला पण खूप वेळ लागत नाही. तुमच्या भागात या रानभाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. भेटू, चला बाय.